छावा क्रांतीवीर सेनेचे 12वे अधिवेशन नाशिकच्या रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित करण्यात आले होते. कामगार नेते अभिजित राणे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या अधिवेशनास उपमहापौर विलास शिंदे, धर्मवीर सुनील वागुल, भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण, ॲडव्होकेट शिवाजी सहाने, सिन्नरचे नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले, विनायक माळेकर, नगरसेविका हर्षदा गायकर, शिवसेना शेतकरी आघाडीचे जिल्हाप्रमुख हरिभाऊ बोडके, रत्नाकर चुंबळे, छत्रपती युवा सेनेचे चेतन शेलार, रमेश पाटील, दीपक हगवणे, विजय कातोरे, प्रमोद जाधव उपस्थित होते. प्रारंभी विलास शिंदे यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्घाटन करण्यात आलं. संघटनेच्या 12 वर्षाचा आढावा घेताना छावा क्रांतीवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी रिंग रोड या विषयावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. समंजसपणाने भारतीय घटनेच्या आधाराने बोलतो, जसं रमेश पाटील साहेब बोलतात, दरवेळेस अधिकाराने बोलतात, पण यायलाच तयार होत नाही. तरी पण आज आनंदाची बातमी सांगतो. मगाशी जरांगे पाटील साहेबांचा फोन चालू होता, मनोज दादांचा फोन चालू होता. मनोज दादा कधीच माझा कार्यक्रम टाळत नाही, पण त्या माणसाची खरंच तब्येत बरोबर नाही. सकाळपासून मीटिंग चालू होत्या, निघत होते, 3 वाजता सांगितलं निघालो, परत काय झाला म्हणून रिटर्न गेले. म्हणलो काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला योग्य वेळी बोलवायचंय. कार्यक्रमाला जाईल नाही आले, पण जेव्हा शेतकऱ्यांचा अंतिम लढा, जेव्हा मी त्या ठिकाणी उभा राहील, त्या दिवशी तुम्हाला त्या ठिकाणी यायचंय, आम्हाला न्याय द्यायचा. काय झालं काय माहित, लाईव्ह चालू आहे. जिल्हाधिकाऱ्यांचा लगेच फोन ठेवला, जिल्हाधिकाऱ्यांचा फोन आलेला आहे. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं तुमच्या स्पष्ट मागण्याच्या सांगा. मी सांगितलं ज्या ठिकाणी अलाइनमेंट बदलायची आहे ती अलाइनमेंट बदला. पूर्ण रिंग रोडला योग्य तो मधला बाजार भावाप्रमाणे रेट जाहीर करा आणि शहरातल्या जमिनींना गुणांक 1 च्या ऐवजी गुणांक 2 लावा. एवढ्या 3-4च मागण्या आमच्या, याच्या पलीकडे दुसऱ्या कोणत्याही मागण्या आमच्या नाहीत. आम्हाला खेळवायचं काम करू नका, कारण आमची मीटिंग काल अशी तो होणार होती. या ठिकाणी मी गिरीश भाऊंना नम्रतेने सांगतो, मी त्यांचा फार आदर करतो. मी कधी गिरीश भाऊंच्या विरोधात कधी अपशब्द आजपर्यंत बोललो नाही, पण या व्यासपीठावरून सांगतो, गिरीश भाऊ, दराड्यांना पाडणं तुम्हाला वाटलं सोपं आहे आणि गीतेंना निवडून आणणं त्याच्यापेक्षा सोपं आहे. या धुंदीत राहू नका आणि शेतकऱ्यांना फसू नका, कारण गाठ शेतकऱ्यांची आहे. जर आमच्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर मग गिरीश भाऊ तुम्ही संकट मोचकात संकटात आल्याशिवाय राहणार नाही. एवढा शब्द या ठिकाणी सांगतो. फसवेगिरी कशासाठी? आम्ही मुंबईला निघालो होतो. मुंबईला निघाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा फोन आला. तुम्ही सांगितलं की बाबा आम्ही शनिवारी मीटिंग घेतो, तुम्ही थांबा. अहो, तुमच्या एका शब्दावर आम्ही थांबलो, कारण आम्हाला लढायचं नाहीये, आम्हाला चर्चेतून न्याय घ्यायचा आहे. आम्हाला चर्चेतून आमच्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आहे, कारण आमच्या शेतकऱ्यांना गुन्हे दाखल नाही करू शकत आम्ही. ते जर रणांगणात उतरवले आणि त्या ठिकाणी जर आंदोलनं केली, त्यांच्यावर जर खोटे नाटे गुन्हे दाखल झाले, त्यांनी शेती करायची का कोर्टाच्या केस लढायच्या, याच्यामुळे करण गायकर सांगताय. अजित भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण, शिवाजी सहाने, सुनील बागुल, उपमहापौर विलास शिंदे यांच्यासह अभिजित राणे यांनीही छावा क्रांतीवीर सेनेचे कार्यपद्धतीचे कौतुक केलं. संपूर्ण चळवळीत या ठिकाणी कायम त्यांच्या बरोबर आहे आणि निश्चितपणे आता किती दिवस करणने एक क्रांतिकारी कार्याच्या भूमिकेत काम करावं, तर त्याला एक राज्य शिष्टाचार मिळावा याकरता निश्चितपणे मी आणि आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. शिवाजी सहानेंनी पोटतिडकीने सांगितलं की आता या एक्सपान्शनमध्ये कुठेतरी लोकसभेला या ठिकाणी नाशिकला नाशिक ग्रामीण आणि नाशिक शहर असे 2 लोकसभा मतदारसंघ होणार आहेत. तिकीट मिळणं न मिळणं, पण आपण सगळ्यांनी निश्चितपणे करणच्या मागे एका चांगल्या हेतूने त्याला राजकीय ताकद, राजकीय बळ मिळालं पाहिजे. जेव्हा करणला बळ मिळेल त्यावेळेस संघटनेला बळ मिळेल, संघटनेला ज्यावेळेस बळ मिळेल त्यावेळेस आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बळ मिळेल. आणि मला विश्वास आहे की या ठिकाणी ज्या विश्वासाने आपण करण गायकर या नावाच्या मागे पूर्ण ताकदीने उभे आहात, तुमचे जे काही स्वप्न आहे ते करणच्या माध्यमातून सगळे स्वप्न करण तुमचे पूर्ण करेल. आम्ही सगळे करण बरोबर आहोत आणि करणला खाली पडायला देणार नाही. कदाचित वेळ लागेल, टाइम मॅटर्स, कदाचित आता वेळ जातोय आपल्याला. कारण क्रांतिकारी भूमिकेत बऱ्याच ठिकाणी आक्रमक बोलतो, आक्रमकतेने वागतो, बऱ्याचदा कुठेतरी माणसांची मनं दुखवतात. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, अतिशय प्रामाणिकपणे एक विषय घेऊन लढण्याची जी त्याची चिकाटी आहे ती अतिशय
त्याला 100 पैकी 100 मार्क देण्यासारखे आहेत. आणि मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या कोर टीममध्ये काम करतो. मी मुंबईच्या भारतीय जनता सन्माननीय मंत्री महोदय गिरीश महाजन साहेबांनी निरोप दिला आणि आपल्याला संदीप जाधवजींचा फोन आला. मी त्याला त्यांच्या बाजूला होतो आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी इतकंच आपल्याला सांगायला आलो, इथे सगळे आंदोलक आहेत, शेतकरी आहेत. बघा, प्रशासनाला कायम राजकीय कार्यकर्त्यांनाच वठणीवरती आणावं लागतं. आम्ही सत्तेमध्ये असलो म्हणून थेट माध्यमांसमोर येऊन बोलू शकत नसलो तरी आपण एक लक्षात घ्या की ज्या वेळेला आपल्या भूमिपुत्रांच्या हिताला बाधा होईल असं काही होतं, त्यावेळेला आपले लोकप्रतिनिधी आणि आम्ही सुद्धा ज्या वेळेला त्या परप्रांतीय अधिकाऱ्यांना माजोरडेपणा केला, कारण आंदोलक म्हणून आपण लोकांच्या समोर जाऊन सांगतात, पण आम्हाला जे काय ऑपरेशन करायचं ते आम्ही ऑपरेशन करतोच. शेवटी आम्ही या मातीतले जाऊ. आणि माझे आपल्याला माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचा दूत म्हणून माझं आपल्याला एक सांगणं आहे. आपण सगळे या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. कुठलंही आंदोलन असलं तरी त्याला सरकार अतिशय सकारात्मक आणि महत्वानं सरकारनं पाहिलं पाहिजे, ही माननीय देवेंद्रजींची भूमिका असते. कितीही टीका झाली, कितीही आक्रमक समोरची मंडळी असली तरी ते शांतपणे ऐकून घेतात, कारण आम्हाला प्रश्न सोडवायचे. छावा क्रांतीचे राष्ट्रीय अधिवेशन आणि अधिवेशनात उपस्थित माननीय आमचे मार्गदर्शक, कार्यक्रमाचं या ठिकाणी मला बोलण्याची 2 मिनिटं संधी मिळाली ते आमचे करण भाऊ गायकवाड यांच्यासाठी आपण जोरात टाळ्या वाजवायची. स्वार्थ न ठेवता समाजातील विविध क्षेत्रातील प्रश्न कसे सोडवावे, त्याचा पाठपुरावा कसा करावा आणि सामान्यातल्या सामान्य माणसाचे प्रश्न सोडत असताना प्रशासनासोबत जाऊन एवढ्या डेअरिंगमध्ये, एवढ्या धम्मकमध्ये, मग ते कोणी लोकप्रतिनिधी असू द्या, सरकारमधले मंत्री असू द्या, निडरपणे समाजात होत असलेल्या चुकींचं त्या ठिकाणी पर्दाफाश करण्यासाठी मला असं वाटतंय छावा क्रांतीवीर सेना आणि करण भाऊ गायकर, जर म्हटलं तर करण भाऊ गायकर हे पहिल्या अग्रस्थानी त्या ठिकाणी असतात आणि सामाजिक कार्यकर्ता कसा असावा, तर मला असं वाटतं याच्यापेक्षा उत्तम उदाहरण आपल्याला कुठं पाहायला भेटणार नाही. शाहीर स्वप्नील डोंगरे यांच्या शाहिराने उपस्थितांची मनं जिंकली. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमादरम्यान संघर्ष ईशा मनोज जरांगे यांनी मोबाईलद्वारे संपर्क साधून शुभेच्छा दिल्या. या महाअधिवेशनात शेतकरी, मराठा समाज आणि सर्वसामान्यांच्या न्यायासाठी आक्रमक लढ्याचा निर्धार करण्यात आला. जिल्हा प्रमुख आशिष हिरे यांनी प्रास्ताविक केले, तर महानगर प्रमुख योगेश गांगुर्डे यांनी आभार मानले. याप्रसंगी शिवाजी राजे मोरे, शिवा तेलंग, नवनाथ शिंदे, सुभाष गायकर, संगीता सूर्यवंशी, सविता वाघ, प्रतिभा जगताप आदी उपस्थित होते. गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.